नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहर महापालिकेने 24 मार्च 2025 रोजी सर्व अतिक्रमणधारकांना महानगरपालिका हद्दीतील शासनाच्या तसेच महापालिकेच्या खुल्या जागा, रस्ते यावर त्याचप्रमाणे नाल्यावरील लहान मोठ्या टपऱ्या, टिनशेड आदी केलेले अतिक्रमण हे 31 मार्च 2025 पूर्वी स्वतःहून काढून टाकावेत, अन्यथा दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता आपली अतिक्रमणे महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण पाडून त्या ठिकाणी साहित्य जप्त करून त्यासाठी येणारा खर्च हा संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करणे, त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते। दरम्यान कालावधीमध्ये महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन निष्कासन विभाग स्थापन केला। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत परभणी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांना 1 एप्रिल 2025 रोजीपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते। शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि आवश्यक सहकार्य करण्याचे कळविण्यात आले होते। या नोटीसची मुदत 31 मार्च रोजी संपली असून दिनांक 1 एप्रिलपासून सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती अ, ब, क अंतर्गत रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमित क्षेत्राचे आज भाग क्रमांक 10 मध्ये अतिक्रमण केलेल्या ठिकाणाचे मार्किंग सुरू करण्यात आले आहे। परभणी शहरातील कडबीमंडी येथील नाल्यांवरील सर्व दुकानांची मार्किंग करण्यात आली असून उद्यापासून म्हणजेच 2 एप्रिलपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई ही सुरू होणार आहे। आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या कक्षात याच अनुषंगाने बैठक घेण्यात आली। यावेळी तहसीलदार, उपायुक्त, प्रभाग समिती सहाय्यक, मुख्य स्वच्छता निरीक्षक आदींची उपस्थिती होती। महापालिकेने अतिक्रमण विरोधात सुरू केलेल्या या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकातून स्वागत करण्यात येत आहे। परभणी तालुक्यातील बाभुळगाव उजळंबा येथे MIDC स्थापन करण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन भूसंपादन अभावी औद्योगिक वसाहत स्थापन होत नसल्याने अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे असे स्पष्ट केले। त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MIDCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भूसंपादनबाबतच्या तपासणी करून कारवाई करावी अशा सूचना केल्या आहेत। पाथरी जिल्हा परभणी विधानसभा मतदारसंघातील मौजे बाभुळगाव उजळंबा येथे नवीन औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे। या गावाजवळून समृद्धी महामार्ग जाणार आहे। महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरण 2025 जाहीर केला असून येत्या 5 वर्षात महामार्गालगतच्या ठिकाणी नवीन उद्योग हब विकसित करण्यात येणार आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नवउद्योजकांना औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंडाची गरज भासणार आहे। पाथरी मतदारसंघातील मौजे बाभुळगाव उजळंबा येथे अतिरिक्त परभणी टप्पा 1 अंतर्गत 702 हेक्टर जमीन अधिसूचित करण्यात आलेली आहे। त्यास उच्चाधिकार समितीची मंजुरी प्राप्त असून संयुक्त मोजणीची कारवाई पूर्ण झालेली आहे। मात्र अनेक वर्षापासून दर निश्चित कारवाई प्रक्रिया रखडलेली आहे। यापूर्वी गतीने दर निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन जमिनी ताब्यात घेण्याची गरज होती, परंतु प्रशासकीय स्तरावर या प्रकरणी दिरंगाई होत आहे। प्रधान सचिव उद्योग यांच्या स्तरावर बैठक बोलावून दर निश्चिती मावेजा वाटप करून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्षात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत आदेश करावेत आणि एक बैठक आयोजित करावी अशी विनंती आमदार विटेकर यांनी उद्योगमंत्री सामंत यांना केली। पुढील महिन्यात ही बैठक होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे। परभणी जिल्ह्यातील नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखर्णी येथे बालरंगभूमी परिषद शाखा परभणीच्या वतीनं एक पात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली। यावेळी प्राचार्य PB शेळके, NN पवार, SB बुजुर्गे, गोपाळ मोरे, रामप्रसाद अवचार, गणेश धोपटे, राजू दिपके, सुनील गवई, अलका यादव, लोखंडे, त्र्यंबक वडसकर, शैलेश ढगे, कुलदीप उंडाळकर यांची उपस्थिती होती। यावेळी राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकावणाऱ्या नम्रता वाघ, पंकजा पुजारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आलिशा वाघ, उत्कर्ष वाघ, श्रद्धा वाघमारे, अंजली वाघ, कोमल भुमरे, सोनाली वाघ, श्रद्धा एडके, राधा वाघ, आरती एडके, पंकजा वाघ आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।